Coming to most important question which every married couple wants to know the answer. प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असतं आणि कदाचित ते आज तुमच्याकडून मिळू शकतं, की जर लग्न झालेलं जोडपं प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल, त्यांना प्रेग्नन्सी हवी असेल, तर अशा काही गोष्टी आहेत का, ज्या त्यांना प्रेग्नन्सी होण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा मदतीच्या ठरू शकतात? So, there is one concept which is called as pre-conception consultation, की तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायच्या आधी डॉक्टरांकडे या आणि त्याबद्दल माहिती जाणून घ्या. आणि आजकाल बरेचसे कपल याबद्दल अवेअर असतात आणि ते कन्सल्टेशनला येतात. तर त्याच्यामध्ये आपण बेसिकली बघतो की पिरियड्स रेग्युलर आहेत का? कारण रेग्युलर सायकल्स जे असतात त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होत असतं आणि इरेग्युलर सायकल्समध्ये ओव्ह्युलेशन होत नाही. आणि दुसरं आपण चेक करतो की त्यांना काही कॉयटल डिफिकल्टीज आहेत का? कारण दॅट इज द इम्पोर्टंट पार्ट ऑफ प्रेग्नन्सी प्लॅनिंग. आणि या दोन्ही गोष्टी जर ओके असतील, तर दॅट मीन्स ऑन हिस्ट्री वाईज द फर्टिलिटी लुक्स ओके. मग आपण त्यांना प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायला सांगतो. त्याच्यामध्ये आपण त्यांना फर्टाईल पिरियड एक्सप्लेन करतो, की 8th to 22nd हा फर्टाईल पिरियड असतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रेग्नन्सी प्लॅनिंग करावं. खूप सारे पेशंट ओव्ह्युलेशन ॲप डाउनलोड करतात किंवा ओव्ह्युलेशन किट आणतात आणि त्याच्यावरनं मग ते ओव्ह्युलेशन झालं असं त्यांना कळतं आणि मग ते प्रेग्नन्सी म्हणजे ते कॉन्टॅक्ट त्याच दिवशी फक्त ठेवतात. सो दिस इज नॉट द करेक्ट वे ऑफ प्लॅनिंग बिकॉज नन ऑफ द टेस्ट कॅन टेल अस अबाउट द टायमिंग ऑफ ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन झालंय एवढं कळतं, पण कधी झालंय ते नाही कळत. सो या पद्धतीने जर प्लॅनिंग केलं, तर ओव्ह्युलेशन मिस आउट होऊ शकतं. सो अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, की 8th to 22nd डेमध्ये अल्टरनेट डे जरी कॉन्टॅक्ट ठेवला, तरी चालू शकतं. आणि या अशा पद्धतीचं जे इम्प्रॉपर प्लॅनिंग आहे, ते त्यांनी टाळावं. असं साधारण 1 वर्ष त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे, की त्याच्यामध्ये त्यांना 80% to 90% पॉसिबिलिटी असते, की प्रेग्नन्सी राहील. फॉलिक ॲसिडचं एक आपण सप्लिमेंटेशन देतो. दॅट रिड्युसेस दी चान्सेस ऑफ बर्थ डिफेक्ट्स इन द बेबी. आणि काही प्रिलिमिनरी ब्लड टेस्ट आपण करतो. त्याच्यामध्ये आपण शुगर चेक करतो, थायरॉईड चेक करतो. एक रुबेलाची टेस्ट असते, की रुबेला एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असतं. जर ते प्रेग्नन्सीमध्ये झालं तर ते बेबीकडे पास होतं आणि बेबीमध्ये बरेचसे बर्थ डिफेक्ट्स होतात. सो आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायच्या आधी हे जाणून घ्यायचं असतं, की पेशंटकडे रुबेलाची इम्युनिटी आहे का नाही आहे? आणि नसेल तर मग आपण रुबेला व्हॅक्सिन पेशंटला देतो. रुबेला व्हॅक्सिन दिल्यानंतर साधारणतः एक 3 महिने प्रेग्नन्सी प्लॅनिंग करता येत नाही. आणि मग बाकी शुगर, थायरॉईड, हिमोग्लोबिन याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, तर पहिले आपण ते क्युअर करतो आणि मग त्याच्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायला सांगतो. सो एक असं कन्सल्टेशन जरूर करावं कुठल्या पण कपलनी प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायच्या आधी. जाऊन या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी. फर्टिलिटी रिलेटेड कुठलेच टेस्ट मी ॲडवाईज नाही करत ॲट द स्टार्ट ऑफ प्लॅनिंग. कारण पहिले तुम्ही प्लॅन करा 1 वर्ष. त्याच्यामध्ये जर तुम्ही कन्सीव्ह नाही झाले, तर मग आपण फर्टिलिटीचे टेस्ट करायला पाहिजेत. कारण बऱ्याचशा मुली मग इन्सिस्ट करतात, की फर्टिलिटी चेक करूया. पण हा सगळा जो पिरियड आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही थांबता 1 वर्षासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही नॅचरलीच कन्सीव्ह होऊन जाता. वेगळ्या कुठल्याही टेस्टची गरज नसते. हो, आपल्या गप्पांमध्ये मी बऱ्याचदा तुमच्याकडून हे ऐकलेलं आहे, की असे बरेच पेशंट्स येतात ज्यांना कुठेतरी फर्टिलिटी रिलेटेड टेस्टचा एक प्लेथोरा सांगितलेला असतो हं, हं. आणि तुमच्या प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग नंतर ते खूप आनंदी होऊन तुमच्याकडे येतात, की या कुठल्याही टेस्ट न करता सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेग्नन्सी राहिली. येस. इंटरेस्टिंगली ह्या चर्चेतनं मला हेही जाणवलं आहे, की प्री मरायटल काउन्सिलिंग म्हणजे लग्न होण्याच्या आधी स्त्रीरोग तज्ञाबरोबर चर्चा करणं, हे जितकं महत्त्वाचं आहे, तसंच प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी सुद्धा स्त्रीरोग तज्ञाशी चर्चा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, हे मला आज आपल्याशी या चर्चा करताना जाणवलं. एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे, की सध्याच्या काळामध्ये मुलींची वयं लग्न होण्याची वाढत चाललेली आहे. तर त्याचा वाढत्या वयाचा प्रेग्नन्सीवर काही परिणाम होत असतो का? हो, स्त्रियांमध्ये काय होतं, की जसं त्यांचं वय वाढतं, तशी त्यांची फर्टिलिटी ही कमी-कमी होत जाते. तर हे साधारण 30s नंतर स्टार्ट होतं
आणि 35 नंतर तर मग सिग्निफिकंट ड्रॉप होतो फर्टिलिटीमध्ये. त्यामुळे आपण युजुअली ॲडवाईज करतो की फर्स्ट डिलिव्हरी शुड बी बिफोर 30 इयर्स ऑफ एज. कारण त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचा रेट पण हा कमी असतो. आणि तिशीनंतर कॉम्प्लिकेशनचा रेट प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन पण वाढतात, फर्टिलिटी पण कमी होते. त्यामुळे बेटर टू प्लॅन बिफोर 30. बऱ्याच वेळा असं होतं की अ, खूप लेट प्रेग्नन्सी प्लॅन केली जाते आणि मग त्याच्यामुळे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम्स येतात. तर एक AMH नावाची टेस्ट असते. जर तुम्ही 35 नंतर प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल, तर तुम्ही ती टेस्ट करून तुमची फर्टिलिटी चेक करायची आणि त्याच्यानंतर मग पुढची ट्रीटमेंट करता येते. माझं हे मत कदाचित थोडंसं ऑर्थोडॉक्स वाटेल, पण प्रेग्नन्सी होणं हे एक प्रकारचं भाग्याचं लक्षण आहे, असं मला वाटतं. आणि आपल्या चर्चेतनंही हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात आलेलं आहे, की पेशंट प्रेग्नंट होतात आणि मग ते मेडिकल अबॉर्शनसाठी येतात. तेव्हा आपण त्यांना खूप समजावून सांगतो, पटवून सांगायचा प्रयत्न करतो, की आत्ता तुमची प्रेग्नन्सी झालेली आहे, तर तुम्ही प्लीज ती कंटिन्यू करा. कारण पुन्हा प्रेग्नन्सी होईल, नाही होईल, कधी होईल, हे खरंच खूप अवघड आहे. सो आम्ही असंच म्हणतो की हरी फॉर द फर्स्ट अँड वेट फॉर द सेकंड. सो फर्स्ट बेबी तुम्ही लवकर प्लॅन करा. सेकंड बेबी प्लॅन करायचं नाही करायचं तो तुमचा पर्याय आहे. ऑफकोर्स हे पण जर तुम्हाला मूल हवं असेल तर. कारण आजकाल बरेचसे कपल असे पण असतात की जे म्हणतात की आम्हाला मूल नको. सो ज्यांना मूल हवं आहे त्यांनी योग्य वयात ते करावं असा मी त्यांना सल्ला देईन. मग मूल न होणाऱ्या कपल्ससाठी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक, इन विट्रो फर्टिलायझेशन हे जे सगळ्या गोष्टी असतात, त्या नेमक्या काय असतात? सो आत्ता जसं मी तुम्हाला सांगितलं, की पहिले तुम्ही 1 वर्ष कपलला मी ॲडवाईस देते, की तुम्ही पहिले प्लॅन करा नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी आणि त्याच्यानंतर जर ते नाही कन्सीव्ह झाले, तर मग आपण त्यांना फर्टिलिटीचे टेस्ट ॲडवाईस करतो. सो याच्यामध्ये आपण AMH टेस्ट फिमेलसाठी ॲडवाईस करतो आणि मेलसाठी आपण सीमेन काउंट ॲडवाईस करतो. सो हे रिपोर्ट काय येतात त्यावरनं मग आपल्याला त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी IVF सेंटरला पाठवायला लागतं. आणि कधी-कधी कपल खूप उशिराने येतात. कधी-कधी 38 एजला पण येते, की मला आता प्रेग्नन्सी प्लॅनिंग करायचं आहे. सो त्यावेळेला फर्टिलिटी खूपच लो असते. मग अशा वेळेला IVF आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक यांचा फायदा घ्यायला लागतो. सीमेन काउंट कधी-कधी लो असतो, मोटिलिटी कमी असते. त्यावेळेला सुद्धा ICSI म्हणून टेक्निक असतात. तर त्याच्या आधारे प्रेग्नन्सी राहू शकते. IVF हा तर खूप एक मोठा आणि खास एपिसोडचा विषय होऊ शकतो. सेपरेटच विषय आहे. बरोबर. पण मला हे नक्की वाटतंय, की जर तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तर ती जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर केली, तर त्याचा तुमच्या सर्वार्थाने तुम्हाला तो फायद्याचा किंवा उपयोगाचाच निर्णय ठरू शकतो. पण जर प्रेग्नन्सी राहिली, तर ती प्रेग्नन्सी हेल्दी आहे का, हे आपल्याला कळू शकतं का? किंवा असे काही रेड फ्लॅग्स आहेत का, जे आपल्याला सांगू शकतील, की या प्रेग्नन्सीच्या बाबतीत आपण काळजी घेण्याची गरज आहे, जास्त प्रिकॉशन घेण्याची गरज आहे किंवा ही प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू नाही करू शकत? सो जे कपल प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात त्यांना आपण सांगतो की पिरियड मिस झाला की तुम्ही 1-2 दिवस वाट बघा आणि तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करा. सो युरिन प्रेग्नन्सी टेस्ट त्याला UPT असं म्हणतात आणि खूप कॉमनली आजकाल सगळ्या पेशंटना माहिती आहे. ते सुद्धा डॉक्टरांना सांगतात की मी UPT केली आहे, पॉझिटिव्ह आलेली आहे. सो मी युजुअली 7 वीक्सला सोनोग्राफी ॲडवाईस करते. कारण देअर आर फ्यू थिंग्स व्हिच वी लूक फॉर इन फर्स्ट सोनोग्राफी. सो त्याच्यामध्ये असतं जस्टेशनल सॅक, योक सॅक, बेबी आणि बेबीचे हार्टबीट्स. सो या चारही गोष्टी दिसण्यासाठी थोडा प्रेग्नन्सीला वेळ द्यायला लागतो. कधी-कधी लगेच जर सोनोग्राफी केली, तर मग या गोष्टी दिसत नाहीत आणि मग परत एकदा सोनोग्राफी करायला लागते. सो या जर गोष्टी दिसल्या, तर दॅट मीन्स इट्स अ हेल्दी प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीचं लोकेशन पण खूप महत्त्वाचं असतं, की इट शुड बी इंट्रायुटराईन प्रेग्नन्सी. तर ती नॉर्मल प्रेग्नन्सी असते. कधी-कधी ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी व्हिच इज कॉल्ड ॲज एक्टोपिक प्रेग्नन्सी की गर्भनलिकेमध्ये गर्भ राहतो. सो अशा सिच्युएशनमध्ये मग ती ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला सोनोग्राफीवरती कळते. सो नॉर्मल हेल्दी प्रेग्नन्सीमध्ये इंट्रायुटराईन प्रेग्नन्सी असते आणि बेबी आणि बेबीचे हार्टबीट्स हे दिसणं महत्त्वाचं असतं. मग आता ॲबनॉर्मल काही-काही सिम्प्टम्स असतात जसं की कधी-कधी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पेशंटला खूप जास्त उलट्या होतात. मग त्याने डिहायड्रेशन होऊ शकतं, पेशंट कोलॅप्स होऊ शकते. सो दॅट इज अ रेड फ्लॅग.
एनी टाइप ऑफ ब्लीडिंग ड्युरिंग एनी पार्ट ऑफ प्रेग्नन्सी, फर्स्ट, सेकंड, थर्ड ट्रायमेस्टर कधी पण जर ब्लीडिंग झालं तर दॅट इज कन्सिडर्ड एज ॲबनॉर्मल अँड दॅट नीड्स टू गेट इन्व्हेस्टिगेटेड. एक प्रिएक्लाम्सिया नावाचा आजार असतो प्रेग्नन्सीमध्ये, की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये बीपी वाढतं. मग त्यावेळेला पायावरती जास्त प्रमाणात जर सूज आली किंवा वजन जास्त प्रमाणात वाढत असेल, डोळ्यापुढे अंधारी येत असेल, डोकं दुखतंय, असे सिम्प्टम्स हे वरीसम असतात. बाळाच्या काही मुव्हमेंट्स ज्या असतात त्या साधारण थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आपण पेशंटला मुव्हमेंटचा काउंट ठेवायला सांगतो. तर एक 10 तासामध्ये 10 मुव्हमेंट व्हायला पाहिजे असतात. सो त्यापेक्षा जर कमी मुव्हमेंट झाल्या किंवा मुव्हमेंट्सच नाही झाल्या, तरीसुद्धा डॉक्टरांकडे लगेच जायला लागतं. प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी रिलेटेड केअर याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढे करूच यात. पण प्रेग्नन्सी झाली आहे हे कळल्यानंतर ते कन्फर्म होण्यासाठी पिरियड मिस झाल्यानंतर कमीत कमी 4 ते 6 आठवड्याचा कालावधीनंतर सोनोग्राफी जर केली, तर ती महत्त्वाची आहे, असं यातनं आपल्याला कळतंय. हां, कारण सारखं-सारखं सिरियली तुम्ही किती वेळा सोनोग्राफी करणार ना? दर आठवड्याला सोनोग्राफी करून तुम्हाला वेगळं काहीच कळत नाही. तर लेट्स वेट फॉर फ्यू डेज, मे बी 7 वीक्सला तर तुम्हाला क्लिअरली सगळ्या गोष्टी दिसणारच. सो दॅट इज द प्रेफर्ड टाईम टू गो फॉर सोनोग्राफी. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.